हो पार। जब साथ हो लाइफ पार्टनर तो पास होना बनता ही है। आज मंचावर बोलवणार आहोत अशीच एक भन्नाट जोडी ज्यांनी फक्त संसाराची गाडी नाही हाकली तर एकमेकांच्या बरोबरीने एसएससी परीक्षाही पास केल्या। हो, आम्ही बोलतोय आनंद रात्र विद्यालयामधील एक खास कपल साधना विनोद मोरे, जिनकी मेहनत आणि हिम्मत को सलाम। आणि त्यांच्यासोबत विनोद मोरे एकदम शांत पण निर्धारित। संसार करत अभ्यास करणं सोपं नाही। एकाने मोबाईल दूर ठेवला, दुसऱ्याने सिरियल कट केली आणि त्याने दाखवून दिलं कपल हू स्टडी टुगेदर एसएससी पास टुगेदर। त्यांचे मिस्टर काही कारणाने येऊ शकले नाहीयेत। थोडक्यात खूपच वेळ झाला। उपस्थित असलेले सर्वांना माझा सप्रेम जय भीम आणि नमस्कार। माझे नाव साधना विनोद मोरे। मी सांताक्रूज इथे राहते। आमच्या शाळेचे नाव आहे आनंद रात्र विद्यालय। आमच्या मुख्याध्यापिकांचे नाव आहे सौ सुवासिनी सोनावडे मॅडम। तसेच थोडक्यात माझ्या 2 मिनिटासाठी बोलण्याची संधी दिली आहे। माझा थोडक्यात प्रवास सांगते। मी 5वीला असताना माझी आई वारली आणि एकाच वर्षात बाबा वारले आणि आमचा सांभाळ माझे मोठे दादा वहिनींनी केला आणि त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व समजलं नाही की शिकावं। दादांची आमची इच्छा होती खूप शिकावं, पण तेव्हा शिक्षणाचं महत्त्व न समजल्याने शिक्षण अधुरं राहिलं। काही कालानंतर माझा विवाह विनोद मोरे यांच्याशी झाला। 2 वर्षानंतरच आम्हाला छोटं बाळ झालं आणि त्या संसारात गुंतून गेले। पण कुठेतरी खंत होती की आपलं शिक्षण खूप अपुरं झाले, कारण माझ्या बरोबरचे जे विद्यार्थी होते ते खूप म्हणजे कोणी शिक्षक झालं, कोणी डॉक्टर झालं आणि ती मनामध्ये खंत होती की माझं शिक्षण अधुरं झालं। शिकले असते तर आज मी चांगल्या कुठेतरी चांगल्या जॉबला असते, पण ती संधी मला मिळाली। असेच आम्ही स्टॉल लावत जिथे वाकोला सांताक्रूजमध्ये स्टॉल लावायचो खाद्यपदार्थ, आणि तिथंच माझी नवीन झालेली मैत्रीण वैदेही तुरे तिने मला आनंदरात्र विद्यालय बद्दल माहिती दिली आणि मला ती म्हणजे शिक्षणाची जी आवड निर्माण झाली की खरोखरच ही संधी आली आहे। आणि मी माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या मिस्टरांनाही कल्पना दिली की असं मला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला की शिक आणि माझंही ॲडमिशन कर। आणि खरोखरच आम्ही दोघा आणि माझ्या 2 मैत्रिणी त्या पण म्हणाल्या की आता एवढ्या गॅपनंतर की कसं शिक्षण आम्ही करणार। आणि खरोखरच जेव्हा आम्ही ॲडमिशन करायला गेलो तेव्हा आमच्या मुख्याध्यापिका सोनावणे मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि शिक्षणाचा उत्साह वाढला। आणि म्हणजे एवढ्या गॅप नंतर आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला बेसिक पासून शिकवलं, छान पद्धतीने शिक्षण घेता आलं, आम्हाला बालपण जगता आलं। त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे, आमच्या आनंदरात्र विद्यालयाचे आणि मुख्याध्यापिकांचे किंवा आमचे जे मासूम संस्थेचे म्हणजे खूप आम्हाला सपोर्ट केला म्हणता येईल साध्या आणि सोप्या भाषेत, की उत्तम क्वालिटीचे शिक्षण आम्हाला दिलं त्यांनी। त्याबद्दल मी मासूम संस्थेचे आणि सर्व मासूम टीमचे निकिता केतकर मॅडमचे आवर्जून धन्यवाद करते आणि सर्वांना मनापासून आभार करते। आणि एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते, जेव्हा गणितात आम्हाला 9वी मध्ये पाटील सर प्रथमेश पाटील सर शिकवायला होते गणित विषयाला आणि तेव्हा त्यांची बदली झाली, पण आम्हाला असं वाटायचं की खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवत होते आणि आता कसं गणित आम्ही शिकणार। पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हो घाबरू नका, मी तुम्हाला माझा वेळ जेव्हा पण तुम्हाला माझी गरज लागेल मी येईल आणि तुम्हाला शिकवेल। आणि त्याच्यानंतर परब सर सुद्धा आमच्या शाळेत नंतर मासूम संस्थेतून आले
आणि त्यांनीही छान पद्धतीने आम्हाला शिकवलं आणि वरळीवरून प्रवास करून जे प्रथमेश सर आमच्यासाठी शिकवायला आलं तर त्यांचंही मनापासून आभार मानते आणि बोलण्याची दोन मिनिटं बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.